गावदेवी परिसरात गेल्या 5 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने गावदेवी परिसरातील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी वारंवार तक्रारी केल्या आणि या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने येथील स्थानिकांनी थेट मनसेकडे याची तक्रार केली आणि आज थेट मनसेचे जे कार्यकर्ते आहेत तसेच येथील जे गावदेवी परिसरातील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी थेट दुय्यम अभियंता जलकामे जे विभाग आहे जे कार्यालय आहे तेथे धडक दिलेली आहे। जर आपण येथे बघितलं तर या गावदेवी परिसरातील जे स्थानिक नागरिक आहेत महिला आहेत मोठ्या प्रमाणावर आणि त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत आहेत। त्यांनी या कार्यालयावर धडक दिलेली आहे। वारंवार तक्रारी करूनही कुठेतरी दखल घेतली जात नसल्याने आज या स्थानिकांचा संयम सुटलेला आहे आणि त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की जोपर्यंत हे जे अधिकारी आहेत किंवा संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही किंवा जिथे जी कामं बिघडलेली आहेत किंवा जो पाईप तुटलेला आहे त्याची दखल घेतली जात नाही, त्या कामाची सुधारणा केली जात नाही, तोपर्यंत तेथेच ठाण मांडून राहणार आहे। तर थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं किती दिवसांपासून पाण्याची समस्या होती आणि तुम्ही तक्रार करूनही कोणत्या प्रकारची दखल इकडे घेतली गेली नाही का? मी गावदेवी तिकडे आंबेडकर नगरहून माया विरकायदे बोलते। मी आरपीआयची तालुका अध्यक्ष आहे आणि मला कमीत कमी 5 दिवस झालं पाण्याचा प्रॉब्लेम होतोय आणि मी ह्या सहकार्यांना खूप कमीत कमी शुक्रवारी कधी आलो होतो आपण सोमवारी मी 9 ला आले तर मला अधिकाऱ्यांनी सांगितलं का तुम्ही 8 वाजता या। तर मी म्हटलं आम्ही काय 8 वाजता, आमची कंप्लेंट घेतली नाही। त्या मॅडमचं नाव काय? शीतल शेडगे। त्या मॅडम कुदळे सॉरी शीतल कुदळे। त्या मॅडम काय बोलतात, तुम्ही खूप लेट आलात आंटी, तुम्ही सकाळी 8 ला यायची कंप्लेंट द्यायची। मी म्हटलं आम्हाला पाणी नाही तर आम्ही पाठवून दे बोला। आम्ही 5 दिवस अक्षरशः आम्हाला पाणी नाही, घाणीचं पाणी, मुलं अख्खे आजारी आहेत। मी स्वतः पण आजारी पडले, मला पण आता डॉक्टरकडून औषध घेऊन मला बोलायला यायला लागले। तर मग आता मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे कोण कोण आहेत, सीमा चव्हाण अधिकारी सर्व आहेत, तर त्यांच्यासोबतच आम्ही पूर्ण या कार्यालयावरती धडक मोर्चा आणणार आणि त्यांनी जर पाण्याचा जर बंदोबस्त नाही केला तर आम्ही इथून हलणार नाही। तर आपण बघितलं की गेल्या 5 दिवसांपासून या भागातील पाणी पुरवठा आहे जो अजून सुरळीत झालेला नाहीये। त्यांनी आज थेट कार्यालयावर धडक दिलेली आहे। मनसेचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। तुमच्या कानावर जेव्हा ही गोष्ट आली की गावदेवी परिसरात 5 दिवसांपासून पाणी तुटवडा आहे, येथील एकीकडे उन्हाळा आहे आणि त्याच काळात गेल्या 5 दिवसांपासून या नागरिकांना पाणी मिळत नाहीये, तर आता तुमची काय ऍक्शन असणार आहे? खरं तर 3 दिवस आम्ही या गोष्टीची वाट बघितली की अधिकारी काहीतरी करतील, कारण आता तरी अधिकारी सुधारतील। ह्या नवीन टर्म नंतर आता नगरसेवकांचा वचक असल्यामुळे तरी हे काम करतील अशी आमची अपेक्षा होती। परंतु काल देखील अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काही काम चालू केलं होतं, पण चालू केल्यानंतर 10व्या मिनिटाला त्यांनी आमच्या काही लोकांना घरी जा, तुम्ही बसा, आम्ही करतो काम असं सांगितलं आणि अक्षरशः पळ काढला। त्याच्यानंतर आम्ही पुन्हा प्रेशर क्रिएट केलं, अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जर नाही आलात तर आम्ही वेगळ्या प्रकारात जन आंदोलन उभं करू। तेव्हा ते दुपारी आले। दुपारी आल्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला त्यांच्या सांगितलं देखील की तुम्ही आता 1 ते 4 या काळात पाणी नसतं त्याला चालू करा, परंतु BMCने नेमणूक केलेल्या कॉन्ट्रॅक्टरने कोणतंही काम केलं नाही। शेवटी त्याला आम्ही अक्षरशः पकडून उचलून इथे आणलं, इथे त्याला आता बंद करून ठेवलं। त्यावेळेला तो आता इकडे जमाव करतोय। त्याने सांगितलं आमच्याकडे अवजार नाही, माझ्याकडे माणसं नाहीत। अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर महापालिकेने का ठेवलेत हा पहिला प्रश्न। यामध्ये मला तर असं वाटतं अधिकाऱ्याने कॉन्ट्रॅक्टरचं काहीतरी साठलोटं असेल आणि यानंतर देखील आपला एसवॉर्ड आणि घाटकोपर ह्या दोन्ही डिपार्टमेंट एकमेकावर टाकतायत। एसवॉर्डचे वॉटरवाले म्हणतायत की घाटकोपर वॉटर सिव्हिलवाल्यांनी काम करायला हवं, घाटकोपर वॉटर सिव्हिलवाले म्हणतायत की एसवॉर्डने करायला हवं। या सगळ्यामध्ये सामान्य माणसाने काय करायला हवं हे कोण सांगतच नाहीये। आज 5 दिवस झाले आमच्या महिला भगिनी असतील सर्व पाणी दुसऱ्या चाळीतून आणतायत। 1 दिवस 2 दिवस 3 दिवस दुसरे समजून घेऊ शकतात, परंतु दररोज जर पाणी दुसरीकडून आणायचं तर तेवढी कॅपॅसिटी तिथे नाहीये आणि ते हंडा कळशी घेऊन तो चढणीचा भाग आहे, डोंगराळा भाग आहे, अशा ठिकाणी जर अशा प्रकारे जर होत असेल तर आज तुम्हाला इथे सांगतो, आज जर पाणी आमचं नाही आलं तर आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहेच। त्याच्यानंतर जो तमाशा होईल त्या सगळ्याला हा एसवॉर्ड जबाबदार असेल एवढं मात्र नक्की। आणि आज आल्यानंतर जरी सुद्धा उद्या पुन्हा जर प्रॉब्लेम होत असेल सकाळी तर उद्या आम्ही एसवॉर्डच्या समोर खूप मोठं जन आंदोलन उभं करणार आहोत। मला सांगा दादा की आता असं सांगितलं जात आहे की एसवॉर्ड आणि घाटकोपरचं जे कार्यालय आहे यांचं अजूनही चालू आहे की हे काम नेमकं कुणाकडे हे अजून त्यांचं ठरलेलं नाहीये, तर यावेळी आता तुम्ही मनसेकडून काय ऍक्शन घ्याल?
आता काही वेळापूर्वी आम्ही यांना सांगितलं की आपल्या घरातली सगळी भांडी घेऊन इथे यायचं आणि आज पूर्ण सगळ्यांनी आज इथेच राहायचं. आज पूर्ण जेवण आंघोळ खाणं पिणं सगळं इथेच करायचं. पूर्ण परिवारवरचा जे काय 200-300 लोक ते सगळ्यांनी येऊन इथेच ठाण मारून राहायचं. जोपर्यंत ते करून देत नाही तोपर्यंत आपण इथून हलायचं नाही असं आम्ही त्यांना सूचना केल्या. आणि लोक पण तयार आहेत. आता तर हे मोजकेच आहेत पण आता सगळे लोक 7-7:30 नंतर कामावरून सगळे इथे हजर होणार आहेत आणि सगळे आपल्याला कपडा लत्ता घेऊन सगळे इथे देणार आहे. कपडे धुण्यापासून सगळं इथेच करणार आम्ही. तर नाही केलं तर त्यांना हे कंटिन्यू जोपर्यंत पाणी होत नाही पुरवठा तोपर्यंत इथून हलणार नाही आम्ही. ताई मला सांगा की 5 दिवसापासून पाणी नाहीये, लोकप्रतिनिधी आता आपल्याला मिळालेले आहेत, तुम्ही त्यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली होती का? हा, तक्रार केली होती. ते शीतल कुदळे म्हणून ज्या मॅडम ज्या होत्या ना, तर त्यांना मी बोलले की बाबा असं असं चाललंय, प्रॉब्लेम आहे आम्हाला, 5 दिवस झालं मॅडम आम्हाला पाणी येत नाहीये. तर त्या काय म्हणतात, हा की म्हणतात ते गटरावनी घरं कुणी बांधायला सांगितली, ह्या बोलतात. आम्ही काय बोलतो ते तर ऐकून घ्यायचा. प्रश्न काय आहे, पाण्याचा आहे ना, घरांचा आहे का? हा, की पाण्याबद्दल सांगते की मॅडम मला 5 दिवस पाणी येत नाहीये. हा, गटर कुणी गटरावनी घरं कशाला बांधली ती तुम्ही? हा, तिथून लाईनी आल्या त्या. हा, तो का आमचा प्रॉब्लेम आहे का? परमिशन कुणी दिली? BMCने दिली ना, का आम्ही जनतेने दिलेली? मग आम्ही काय, आमचं काय प्रॉब्लेम काय आमचा? पाण्याचा आहे ना, तर तुम्ही हे कशाला बोलून दाखवताय आम्हाला? बस आता आम्ही काय करायचं? 5 दिवस आम्हाला प्रॉब्लेम होतोय, प्लस आम्ही दुसऱ्यांच्या घरातून पाणी घेतो, ते पण एवढ्या 2 चाळी सोडून, प्लस दुसऱ्यांच्या आम्ही घरातून पाणी घेणार. अक्षरशः ते आम्हाला आता बोलायला लागले की आम्हाला जर बिल आलं तर तुम्ही आम्हाला भरून देणार का? काल गावदेवी परिसरातील नागरिकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे आणि मनसे कार्यकर्त्यांच्या ठोस हस्तक्षेपामुळे प्रशासनाला जाग आली. अनेक दिवसांपासून रखडलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न आज अखेर मार्गी लागला असून परिसरातील पाणी पुरवठा आता सुरळीत करण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्यामृतकार, शहर, मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.